जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार नगरपरिषद निवडणूक 2025 भारतीय जनता पक्षाच्या वतीने ग्रामदैवत श्री गणपती मंदिरात नारळ चढवून आज प्रचाराला सुरुवात करण्यात आली। माजी मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, उद्योगपती पुखराज जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अविनाश माळी, तसेच माजी नगरसेवक आनंदा माळी, माजी नगरसेवक लक्ष्मण माळी, माजी नगरसेवक चारुदत्त कळवणकर, उमेदवार हिरालाल चौधरी, संतोष वसईकर, अर्जुन मराठे, राजेंद्र सोनार, सुमित सराफ, मोहन श्रॉफ, माणिक माळी, किसन माळी, उद्योगपती नितेश अग्रवाल, ॲडव्होकेट धनराज गवळी, माजी नगरसेवक आकाश चौधरी, योगेश चौधरी, प्रकाश चौधरी, प्रकाश भोई, विक्की मराठे, ईश्वर धामणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्येने या प्रचार रॅलीत उपस्थित होते। नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरात प्रचार रॅली संपन्न झाली। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। स्वामी की माते की सैन्य रोग कोपतापनाशनम प्रियप्रयातिकाल जमनारिचे ओमैलिंगि जमनारिचे
शरण्ये त्र्यम्बके सर्वदा सान्मङ्गलाय तनोहरि तदेव जन्मसिद्धिनत्पत्रसिद्धये सिद्धिबुद्धिसहितं स्थापितं श्रीराम पुष्पं समर्पयामि। मनोकामना सप्तास्या संकल्पना नाभ्या आसीदन्तरिक्षभूषिमध्योः समोक्तः पद्म्यां भूमिशः दधाय सीताया पते नमः। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे बघा आम्ही आमच्या नेत्या आदरणीय हिनाताई गावित यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवित आहोत आणि पूर्ण नंदुरबार शहरात विकास जो रखडला आहे त्यामुळं तो विकास कसा साधता येईल त्याच्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत। भयमुक्त नंदुरबार शहर कसं करता येईल, ज्याप्रमाणे व्यापारी असो कार्यकर्ते असो यांना ज्या पद्धतीने दहशतीच्या खाली राहावं लागतं त्या दहशतीतून मुक्त करण्यासाठी आम्ही निवडणूक लढवित आहोत। त्याचप्रमाणे आपला जो शहर आज इतक्या वर्षापासून त्यांच्या ताब्यात आहे मात्र का होऊ शकलं नाही, विकास का होऊ शकला नाही, जे समाजाच्या वाढी असतील आदरणीय गावित साहेबांनी त्यांना खूप मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला मात्र नगरपालिका त्यांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांनी एनओसी दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे समाजांचे बऱ्याच छोटे मोठे सगळे समाजांचं नुकसान झालंय आणि नंदुरबारची जनता यांच्या कारभाराला कंटाळली असून त्यामुळे नंदुरबारच्या जनतेच्या विश्वासावर आम्ही उभे आहोत। त्याच व्यतिरिक्त यांची जी मूळ विचारधारा आहे ती काँग्रेसची शिंदे गटा नावाला आहे। शिंदे साहेबांची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे मात्र यांच्याकडून जो अजेंडा चालवला जातो तो काँग्रेसचा अजेंडा चालवला जातो आणि त्याची परिणिती नंदुरबारच्या जनतेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये अनुभवली आहे। त्यामुळे नंदुरबारची जनता भाजपा सोबत उभी आहे आणि नक्कीच भाजपचे नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार सगळेच जण निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे। बिलकुल आम्ही जिंकणारच हा विश्वास आम्हाला आहे आणि नंदुरबारची जनता आमच्या सोबत आहे कारण प्रस्थापित हे आहेत त्यांच्या कारभारालाही नंदुरबारची जनता कंटाळली आहे। आम्ही आजपासून प्रचाराचा नारळ वाढून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात आज शहरातल्या गणपती मंदिरापासून सुरू केलेली आहे। आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रभागांमध्ये कॉर्नर सभेचं देखील नियोजन आम्ही केलेलं आहे। काही गेल्या 20 वर्षापासून आपल्या नगराध्यक्षांच्या विरोधामध्ये नवीन उमेदवार दिला गेलेला आहे त्यामुळे मोठं आव्हान राहिलं असं वाटत नाही आपल्याला। नंदुरबार शहरामध्ये खूप मोठी परिवर्तनाची लाट आलेली आहे। लोकांच्या मनामध्ये आहे की नंदुरबारमध्ये परिवर्तन घडलं पाहिजे। मागील 20 वर्ष नंदुरबार शहरामध्ये त्यांची सत्ता राहिली त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास हा मागच्या 20 वर्षात केला नाही आणि त्यामुळे नंदुरबार शहरातील जनतेचं आता मनामध्ये पक्क झालेलं आहे की या वेळेला परिवर्तन घडवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यायचं। शेवटी शहरात असेल, तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, राज्यात असेल किंवा देशात असेल जे काही परिवर्तन जे काही विकास या ठिकाणी घडतोय तो भारतीय जनता पार्टीच्याच माध्यमातून घडताना आपण बघतोय। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात देशात आणि राज्यात खूप मोठा विकासाचं काम सध्या सुरू झालेलं आहे। नंदुरबार विधानसभेमध्ये गावित साहेबांच्या नेतृत्वात मागच्या अनेक वर्षांपासून विकास कामं होत आलेली आहे परंतु शहरामध्ये विरोधकांची सत्ता असल्यामुळे शहरातला विकास कुठेतरी थांबलेला होता आणि आज त्या विकासाला चालना देण्यासाठी लोक भारतीय जनता पार्टीच्या आमच्या उमेदवारांना विजयी करतील असा आत्मविश्वास आमचा आहे। शिंदे गटाला भीती होती याच्यासाठी शेवटपर्यंत युती करण्याचे प्रयत्न करत होते का ते?
त्यांचे निरोप हे शेवटपर्यंत सुरूच होते. परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी आणि सर्व आमच्या नेत्यांनी जिल्ह्याच्या आदरणीय गावित साहेब असतील आणि बाकी सर्वच यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं की आपण भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत ते स्वतंत्रपणे या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवतील आणि त्यासाठी आम्ही आमचे वरिष्ठ आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब या सगळ्यांशी आमची चर्चाही झाली होती. त्यामुळे आमचं ठरलेलं होतं की स्वबळावर नंदुरबार शहराची निवडणूक आम्ही लढवणार.